नमस्कार मित्रांनो, 4:15 झालेत. मी चाललो आहे आता बाफली आणायला. पार्टनर शोधला पण भेटलाच नाही मला, असं एकटाच निघालो आहे. जवळच आहे, जी काय भेटेल भाजी ती घेऊन येतो आहे. पाऊस पण येतो आहे बघा. हे आमच्या आदिवासींची घरं आहेत, हे कंपाऊंड आहे, बघू शकता. पूर्ण जंगलाच्या अंगाला आहेत घरं. त्यात आम्ही चाललो आहे. मी चढायला लागतं बरंच. तर मी वर चढल्यावर तुम्हाला भेटतो. गवत मित्रांनो भरपूर वाढलेलं आहे, रस्ता जाम छोटा आहे चालायला. पाऊस आला नाही पाहिजे, नाहीतर माझा मोबाईल भिजवतील. बाफली काय असते ना, कशी असते ते तुम्हाला दाखवतो. त्याची रेसिपी कशी बनवतात ती पण दाखवीन तुम्हाला. काय आदिवासींचं खाणं आहे, आदिवासी चांगले चांगले खातातच. नॅचरल आहे एकदम, ऑर्गॅनिक. काय बोलता, ऑर्गॅनिक ना, बिना खताचा. पुढं हा एरिया तुम्हाला समजेलच, मुलुंडमधून आहे. या रस्ता फार गच आहे. आता काय कोण जात नाही जास्त, म्हातारी माणसं गेली ढगात, तर लोका पोरं आताची जात नाही. त्याच्यामुळे ना रस्ता डोंगरातला माहीत पडत नाही ना. झाडं पडलेले आहेत, या बघ झाड पडलं तर ते बोललो रस्ता गेला कुठं. मला सवय आहे तशी चालायची, मी काय पटकन जाऊन येईन. त्याच्यामुळं आलो, घरातली कामं केली आणि आपले चाललो. भाजीचं पैसे वाचलं पाहिजेत का नाही. भाजीचं पैसे तर वाचतातच, पण पालेभाज्या खाल्लेल्या महत्त्वाच्या डोंगरातल्या. त्या कशा वर्षातून एकदाच भेटतात, त्याच्यामुळे त्या भाज्या आपल्याला खाल्ल्याच पाहिजेत. तर बघू आता, तुम्हाला मी पुढं चालतो पटापट आणि वर चढून बाफलीच्या ठिकाणी जाऊन तुम्हाला दाखवतो. आता बाफली भेटल का नाही काय माहीत नाही, कोण गेलं असेल ती नेली असेल तेही काढून. बरेच ठिकाणी आहे, 3-4 ठिकाणी, पण आता वाजल्या 4:15, त्याच्यामुळे मला काय पुढं जाता येणार नाही. उशीर पण होईल ना, पाऊस पण येतो आहे. पाऊस येतो त्याचं काय नाही, कालोख पडेल ना, त्याच्याकरता मला छत्री काढतो. थांब, पावसाला जाम मोबाईल भिजला तर वाट लागायची. मोबाईल भिजला नाही पाहिजे, काय खराब होईल. आपल्या काय गोप्रो नाही का फोप्रो नाही. तुम्हाला तर पाऊस आलाय जोरात, वर जाऊनच आता दाखवतो. जंगलात फिरायला मजा येते मित्रांनो. मला खूप आवड आहे मच्छी पकडायला, पालेभाजी कंटोली काढायला, शेवली काढायला. बऱ्याच भाज्या भेटतात पावसाळ्यातून. फक्त काय कष्ट आहे चढायचं डोंगरात. तर मी वर चढल्यावर तुम्हाला दाखवतो पाऊस. फायनली आपण मित्रांनो आपल्या जागेवर आलो आहे, कारण बाफलीची जागा आहे ना पटकन गवसत नाही इथं, म्हणून मी या झाडाला निशाणी करून ठेवलेली आहे. 2 रेषा आहेत ना इथं, होल आहे या झाडाला. झाड दाखवते बघा, 2 होल आहेत, दिसलं असतील तुम्हाला, 2 होल आहेत. तर ते बघून ना मी बरोबर ठिकाणी येतो आहे. नाही तर बाफली कुठं शोधता येत नाही इकडं. तुम्हाला इकडचा व्ह्यू दाखवतो, थांबा जरा. हे बघा इकडचा व्ह्यू आहे, 2 होल आणि हे डोंगर. जाम भारी आहे. पाऊस पण आज आहे ना, व्हिडिओ काढायला भेटत नाही नीट. हे बघा बाफली आपली इकडं खबारात आहे. हे व्ह्यू बघा, निसर्गाच्या सानिध्यात पहिल्यांदाच नाही, बरेच वेळा आमचा डोंगर म्हणजे आमचा दुसरा घरच आहे इकडं.
हा व्ह्यू. आणि बापली कुठं असते सांगतो तुम्हाला. बापली अशा ठिकाणी असते ना साहेब की तिथं आपल्याला जायला थोडं कठीण असतं. खबार म्हणजे दगडाच्या अंगाला येते. या खाली मला जायचं आहे तर पकडून जायला लागेल. तर पाऊस कधी थांबल ना त्याची वाट बघतो मी. हवा एवढी सुटली आहे ना, पाऊस पण जाम आहे, पण जाम मजा येते. हा बघा, निसर्गाच्या पुढं कोणाला जाताच येत नाही, पण खूप मजा येते बघा. मी तुम्हाला आता ना खालीच उतरताना मला व्हिडिओ काढताना काही जमणार नाही, त्याच्यामुळे बाफलीच्या खाली जातो आणि मी तुम्हाला व्हिडिओ काढून दाखवतो की बाफली कशी असते. ठीक आहे. तर बघा मित्रांनो, बाफली आहे ना ही अशी दगडाला असते. खाली आहे, इथं वजले तर बरेच दिवसांनी आलो ना इकडे. या सगळीकडे खाली आहे बाफली, तर त्याच्यामुळे ते अंगाला ना ते जायला लागेल. हे बघा, ही बाफली असते अशी दिसते, ही बाफली आहे. आता गवत पण एवढा वाढला आहे ना, कोणी येत नाही इकडं, तर येऊन गेलं काय माहिती. ठीक आहे, जी काय भेटेल ती मी आता घेईन. ही काय इकडे बरीच आहे. चालेल मित्रांनो, तुम्हाला आता बाफली काढून दाखवतो मग व्हिडिओ काढतो. मित्रांनो, फायनली बाफली आपण काढली आहे. जास्त काही भेटली नाही, इथून कमी होत चालली आता बाफली. अशा ठिकाणी बाफली आहे ना लोक येतात. हा बघा व्ह्यू कसं एक नंबर आहे ना. अजून वरून तुम्हाला व्हिडिओ दाखवतो. बाफली आता इकडे भेटायची जास्त या ठिकाणी, पण आता इकडे बाफली भेटतच नाही. लोक येऊन माझ्या अगोदर येऊन काढून घेऊन जातात. सगळ्यांना माहीत पडलं आता बाफली कुठे भेटते. व्ह्यू मित्रांनो खूप छान आहे. बाफलीच्या निमित्ताने फिरायला पण इथं मजा येते. बाफली तर खाल्ली पाहिजे, वर्षातून एकदाच भेटते ती भाजी. ती खाल्ली पण पाहिजे. पाऊस पण भरपूर आला आता. चला आता वर चढतो, वर भेटूया आपण. तर मित्रांनो, पाऊस भरपूर आहे. आता वर चढलो आहे मी. इकडे वर पण भेटते भरपूर. या साईडला वर चढला ना इकडे की भरपूर बाफली भेटते तिकडे. पण चला आता उशीर झाले, वाजलेत 5. परत खाली पण उतरायचं आणि खाली बरंच उतरायला लागतं ना. मी तर पटापट उतरतो, पण एकटाच आहे त्याच्यामुळे मी काय आज जात नाही. आणि तसं पण आमच्या सरिताताई आहे ना माझी, त्याच्या भाऊजींना, आमच्या संदीप भाऊजींना ते वाचते खूप आवडतात. त्यांना ते पण द्यायचे आहेत काढून. पण आता झाला उशीर, त्याच्यामुळे मी काय जाणार नाही. आणि पाऊस आहे जास्त. वाचते पण जरा पुढे भेटले. आता 10 मिनटं चाललो ना तर पुढे आहेत चिंबाटीची झाडं, तिथे जाम भेटतात वाचतं. पण काय करणार, तुम्हाला पाऊस दाखवतो कसं आहे बघा, पावसाचा नजारा. हा बघा पाऊस किती आहे. आणि आज नेमका पाऊस पण एवढा लागला ना, जेव्हा येतो ना मच्छी पकडायला जातो तेव्हा पाऊसच नसतो. आणि आज पाऊस लागला आहे भरपूर. आज काय एकादशी पण आहे, त्याच्यामुळे ना पाऊस भरपूर लागला आहे बघा. पाऊस, हा व्ह्यू बघा. इथे वर चढायचं आहे आपल्याला. वर चढलं की भाजी भरपूर भेटेल तिकडे. पण आता झाला आहे उशीर, त्याच्यामुळे मी काय जाणार नाही आहे तिकडं. हे मुंबई आहे पुढे. मुंबईचा नक्षा बंद झाला इथे धुक्याने. पाऊस भरपूर आहे त्याच्यामुळे बिल्डिंग दिसत नाही. पाऊस बघा. एवढ्या पावसात आहे ना मच्छी पकडायला लय मजा येते. काल गेलो होतो मच्छी पकडायला, पण रात्री गेलो, त्याच्यामुळे काय पाऊस पण नव्हता, बॅटरी नव्हती, त्याच्यामुळे व्हिडिओ काय मी काय काढला नाही. पण आज पाऊस एवढा आहे ना की आज माझी इच्छा झाली की जाऊ का काय परत. तो पाऊस लागूनच राहिला तर मस्त मजा येईल. आता वाटतं तर तसंच आहे, पाऊस लागूनच राहणार आहे. हे बघा एवढा अंधार केला म्हणजे पाऊस लागून राहणारच आहे. वरती म्हातारी माणसं पण चढतात, खूप वरपर्यंत आहे ना, त्या टोकापर्यंत म्हातारी माणसं पण चढतात. तिकडे मजा येते जरा फिरायला.
मित्रांनो कधी आला तर या इकडे फिरायला. आता मी खाली उतरतोय. खाली उतरल्यावर तुम्हाला दाखवतो एक धबधबा आहे. तिकडे धबधब्याकडे पाऊस जास्त असेल तर जाणार नाही मी. नेक्स्ट टाईम व्हिडिओमध्ये दाखवीनच नक्की धबधबा. नॅचरल वॉटरफॉल, खूप मजा येते वॉटरफॉलला पण. आणि आपल्या चॅनलला तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. आपलं चॅनल बेल आयकॉन दाबा आणि लोकांनापर्यंत पोचवा व्हिडिओ. म्हणजे जेणेकरून बेल आयकॉन दाबलं तर मी नवीन व्हिडिओ टाकेन ते तुमच्यापर्यंत येतील. पावसाने वाट लावली आज. तर मित्रांनो आता खाली भेटूया आपण धबधब्यावर. तर मित्रांनो पाऊस आहे ना भरपूर आहे, तर आपल्याला धबधब्यावर जाता येणार नाही. हे बघा पावसाचं पाणी आहे ना बरोबर रस्त्यालाच खाली येतं आहे. हे बघा पाऊस आहे ना एवढा आत्ता थांबला, जरा कमी झाला आहे म्हणून तरी व्हिडिओ काढतो आहे. हे बघा पण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला मी धबधब्यावर दाखवेन धबधबा कसा असतो. खूप मजा येते. बिल्डिंग पण दिसतात आता. बिल्डिंग बघून तुम्हाला समजलं असेल मी कुठं आलो आहे असं. तर मित्रांनो बाय बाय. आता आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.